राधिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला जे बेलचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा। आपण आज बनवणार आहोत लिंबाचं लोणचं, ज्यासाठी लागणारं साहित्य आहेत 1 किलो लिंब, 1.5 किलो साखर किंवा गूळ किंवा दोन्हीही तुम्ही अर्ध अर्ध घेऊ शकता आवडीनुसार आपल्या। त्यानंतर अर्धी वाटी तिखट आणि 1 किलोला 1 वाटी मीठ, अशा पद्धतीने याचं साहित्य आहे। आता सगळ्यात आधी आपण लिंब चिरून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे लिंब चिरायला घेतलेले आहेत आणि आपले लिंब चिरून झालेले आहेत। आपण लिंबाचा रस काढून घेत आहोत। यासाठी काही लिंबाचा रस सुद्धा काढायचा आपल्याला, म्हणजे एक प्रमाण जर म्हटलं तर 1 किलोला 2 वाट्या लिंबाचा रस आपल्याला काढायचा आहे। आणि ती सालं जी आहेत ती फेकायची नाहीये, ती सुद्धा आपल्याला चिरून या लिंबाच्या लोणच्यामध्ये यूज करायची आहेत। आता आपल्या ह्या लिंबाच्या फोडी चिरून झालेल्या आहेत। मी मागच्या आठवड्यामध्ये लिंबाच्या लोणच्याचा व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये आपण उन्हामध्ये ठेवलं होतं। आता आपल्याला हे उन्हात नाही ठेवायचे, त्यामुळे आपण हे शिजवून घेणार आहोत। या सगळ्या फोडी आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत। एकदा आपण या फोडी कुकरमध्ये लावून घेतलेल्या आहेत। याचं झाकण लावून घ्यायचं आपल्याला आता, आणि यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रसही घातलेला आहे। तर आपण हे गॅसवर ठेवूयात आणि फ्लेम सुरू करून आपल्याला याच्या 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आपण आता हे गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि याच्या 6 शिट्ट्या होईपर्यंत वाट पाहणार आहोत, ज्यामुळे याचं जे साल आहे ते एकदम छान नरम होईल। आपल्या आता ह्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि प्रेशर जाईपर्यंत वाट पाहणार आहोत। याची वाफ आता गेलेली आहे। आपण कुकर उघडून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय की या लिंबाच्या फोडी किती नरम अशा शिजलेल्या आहेत। आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूयात। गॅसची फ्लेम सुरू केलेली आहे। यामध्ये 1 किलोला 1 वाटी मीठ घातलेलं आहे। तुम्ही वाटीचा आकार पाहू शकता, या मापाची वाटी घ्यायची आहे आणि अर्धी वाटी तिखट घालायचं आहे आपल्याला यामध्ये। याला गदक्याचं लोणचं असंही म्हणतात। आता यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत। 1 किलोला 1.5 किलो हे प्रमाण आहे। तर मी यामध्ये गूळ आणि साखर दोन्ही एकत्र करणार आहे, कारण आमच्या घरामध्ये अशीच टेस्ट आवडते, दोन्ही एकत्र केलेली। ज्याला फक्त गूळ हवा असेल तो फक्त गूळ घालू शकतो। आणि हे आता छान आपल्याला शिजवून घ्यायचंय मस्त एकदम। गूळ पूर्ण वितळेपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला। हे गुळाचं थोडंसं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण 2 ते 4 मिनिटांनंतर यामध्ये साखर ऍड करणार आहोत थोडीशी। आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गूळ वितळला थोडासा की आपण त्यात साखर ऍड करणार आहोत। आता साखर टाकून घेऊयात आणि ते पुन्हा छान मिक्स करायचं आहे एकत्र। हे लोणचं जे आहे ते 8 दिवसानंतर खाण्यासाठी तयार होतं। तुम्ही जर लगेच टेस्ट कराल तर थोडंसं कडवट लागेल, पण 8 दिवसानंतर जर खाल तर तुम्ही जेवणासोबत किंवा असंही अधेमध्ये कधीही घेऊन ते खाल, इतकं सुंदर हे लागतं। एकदम जॅम जे म्हणतो ना आपण, तसं त्या टाईपमध्ये लागतं। तर हे छान मस्तपैकी शिजू द्यायचं आहे आपल्याला। 15 ते 20 मिनिटं शिजू देणार आहोत आपण याला। आपलं हे लोणचं झालेलं आहे। हे दिसत जरी असं पातळ असलं तरी ते थंड झाल्यानंतर घट्ट होतं, त्याला थिकनेस येतो आणि अगदी मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जाम सारखं लागतं। तुम्ही 8 दिवसानंतर याचा यूज करू शकतात। त्यासोबतच हे उपवासालाही चालतं। मी तुम्हाला मागच्या रेसिपीमध्येही दाखवलं होतं। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका। ट्राय करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे येणारे नवीन व्हिडिओज जे आहेत ते पाहायला मिळतील। धन्यवाद।